उजनी राज्यातलं सर्वात मोठं पिण्याच्या पाण्याचं दुसऱ्या क्रमांकाचं धरण. हे धरण पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याची जणू जीवनदायिनी. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी राज्यभरात प्रसिद्ध. इथली चिलापी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात आवडीनं खाल्ली जाते. ते उजनी धरण काही वर्षानंतर उघडं पडतं, म्हणजेच मृत साठ्यापासूनही पाणीसाठा कमी होतो आणि उजनी धरणाचा संपादित झालेला गावांचा भाग उजेडात येतो. 84 गावांचं भूसंपादन झाल्यानंतर उजनी धरण अस्तित्वात आलं आणि साहजिकच गेल्या 50 वर्षात जेव्हा उजनी धरण कोरडं पडलं, पाणीसाठा कमी झाला, त्यावेळी त्याचे अवशेष बाहेर आले, पाहायला मिळाले. मला एक सांगा, या निमित्तानं सगळे गावं जे आहेत, तिथल्या विहिरी, तिथले घरं, तिथले अवशेष सगळे मोकळे झालेत, कसं वाटतं पाहताना? एक नंबर बघायला, म्हणजे खूप अप्रतिम येते बघायला. स्टोन म्हणजे जुनी दगडं घडवलेली इथं बैलगाडीने लोकांनी, म्हणजे पहिल्या लोकांनी आणलेली ती बैलगाडीने, आणि पहिल्या मशनी नव्हत्या, काय नव्हतं, तरी ते म्हणजे एकदम मस्तपैकी रचलेले, त्याच्यावर म्हणजे कोरीव काम होऊन रचलेले. जे एका कमानीचं जे स्ट्रक्चर आहे तेच दुसऱ्या कमानीचं बरोबर हुबेहूब स्ट्रक्चर आहे. तसंच आपण बघतोय आता हे जुना ब्रिज आहे, पुणे सोलापूर हायवे, एक भिगवणच्या जवळच आहे. असं आहे. मला एक सांगा, यावर्षी फ्लेमिंगोची संख्या कमी झालेली आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे पर्यटक रोडावलेत, तर त्याचा किती फटका बसला आहे? आता भरपूर आर्थिक परिस्थिती, म्हणजे कसं आहे, भरपूर आमचं म्हणजे गुगलवर, यूट्यूबवरचे नंबर घेतात क्लायंट आणि काय करतात, फोन करतात, जेणेकरून काय माहिती आहे का सर, की फ्लेमिंगो आहेत का, पण त्यातले किती 10 जर बुकिंग झाले तर त्यातले 3-4च क्लायंट येतात आता सॅटर्डे संडेला. जास्त क्लायंट येत नाहीत. किती फटका 2-3 बसतो? हजारच मिळतात आम्हाला, कारण जे आठवड्याचा जो 5-6 हजाराचं जे असतं आमचं, ते 1000-2 हजारामध्येच भागवावं लागतं. असं आहे. म्हणजे टुरिस्ट कमी आहेत, पक्षी नसले की टुरिस्ट कमी. म्हणजे नवीन टुरिस्ट आले तर त्यांना मग बाकीच्या व्हरायटी भरपूर बघायला मिळतात, जे फ्लॉक असतील ते पक्षी. किती वर्षानंतर हा असा फटका बसतोय? आता कसं आहे माहिती आहे का सर, ते गेल्या वेळेस महापूर झाला, तसं आता महापूर जर झाला, जास्त जर उजनी धरणाचं पाणी जर जास्त वेळ थांबलं, पाणी नाही खाली सोलापूर जिल्ह्याला सोडलं, तर मग आयलँड टेकड्या नाहीत योग्य वेळेस ओपन झाल्या, तर मग पक्ष्यांना फटका बसतो लगेच, मग टुरिस्ट कमी येतात. तो गेल्या वर्षी बसला आणि हो. यावर्षी तुम्हाला फटका हो, बसला. 2025-26ला म्हणजे आम्हाला हेच सीझनमध्ये टुरिस्ट कमीच आले आम्हाला. तर हे होते अक्षय. आपण आहोत उजनी धरणामध्ये. खरं तर उजनी धरणाच्या काही जुन्या अवशेषाच्या खुणा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजनीमध्ये 12ही महिने पर्यटन असतं. तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळी फक्त पक्षीच नाही, तर तिथल्या जुन्या खुणा देखील तुम्हाला खुणावतील आणि ते अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील, असंच अक्षय सांगतायत. सध्या पर्यटकांची संख्या रोडावलेली आहे आणि उजनी आता पुन्हा एकदा भरण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस कधी येईल आणि पर्यटकसुद्धा कधी येतील, अशा प्रतीक्षेत इथले